ॲमेझॉनचे प्रमुख अँडी जेसी यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट. ॲमेझॉन येत्या 5 वर्षात भारतात 48 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार, 38 लाख रोजगार निर्मिती अपेक्षित. ॲमेझॉनच्या विक्रमी गुंतवणुकीचं पंतप्रधानांकडून स्वागत. यातून भारतात गुंतवणूक करण्याबाबत जगभरात वाढलेली उत्सुकता प्रतिबिंबित होत असल्याचं केलं अधोरेखित. पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 27 ते 29 जून दरम्यान सेशल्सच्या दौऱ्यावर. सेशल्सच्या राष्ट्रीय दिनाच्या सुवर्णमहोत्सवी सोहळ्याला सन्माननीय अतिथी म्हणून राहणार उपस्थित. नागरी हवाई वाहतूक मंत्री राममोहन नायडू, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नागपूर इथल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाचं जेएमआर कंपनीकडे हस्तांतरण. विमानतळाच्या हस्तांतरणामुळे प्रवासी क्षमता दरवर्षी 60 लाखांहून अधिक वाढून कार्गो हबमुळे हे विमानतळ पूर्ण आर्थिक क्षमतेनं विकसित होईल. राममोहन नायडू. अत्याधुनिक नागपूर विमानतळ ग्रोथ इंजिन ठरेल आणि लवकरच मध्य भारतातलं प्रमुख विमानतळ म्हणून उदयाला येईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास. मुद्रांक शुल्क निश्चिती प्रकरणांची महालेखा परीक्षकांमार्फत चौकशी केली तर अधिकारी आणि वाळू तस्करांचं संगनमत मोडीत काढण्यासाठी कृती दलाची महसूल मंत्र्यांची विधानसभेत घोषणा. अवैध प्रवासी वाहतुकीमुळे होणारे अपघात रोखण्यासाठी मालवाहू वाहनातून प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कठोर कारवाई करण्याची परिवहन मंत्र्यांची विधान परिषदेत ग्वाही. अवकाळी पावसानं नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 334 कोटी रुपयांची मदत राज्य सरकारकडून मंजूर. कोकणातील आंबा आणि काजू नुकसानीपोटी 209 कोटींची मदत मिळणार. भारतीय लोकशाहीतला काळा कालखंड अर्थात आणीबाणीच्या घोषणेला आज 51 वर्ष पूर्ण. देशभरात पाळला जात आहे संविधान हत्या दिवस. नसरापूर बालिका अत्याचार आणि हत्या प्रकरणी आरोपी भीमराव कांबळेला न्यायालयानं ठरवलं दोषी. 29 जूनला शिक्षा सुनावणार. आणि व्हेनेझुएलामध्ये लागोपाठ झालेल्या 2 शक्तिशाली भूकंपांमुळे 164 जणांचा मृत्यू तर 971 जखमी. व्हेनेझुएलात राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा. नमस्कार. 7च्या